जमदग्नी पुत्र परशुराम यांनी आईचे मुलग का उडवलं? आता ते भृगु ऋषी, भृगुवंशी परशुराम भृगु ऋषी होते. भृगु ऋषीचा मुलगा ऋचिक ऋषी, ऋचिक ऋषीचा मुलगा जमदग्नी, जमदग्नीचा मुलगा परशुराम, असे यांची वंशावळ आहे. म्हणून भृगुवंशी परशुराम असं म्हणतात. आता भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये देव, सगळे लोक, राक्षस, माणसं हे शरण गेले की त्यांना संकट नव्हतं येत. भृगु ऋषीच्या आश्रमात जर लोक कोणावर संकट असलं आणि ते जर गेले तर त्यांना संकट येत नव्हतं. असे दोन राक्षस इंद्रावर चाल केली, ब्रह्मदेवावर चाल केली आणि म्हणले आता वैकुंठ हिसकावून घ्यायचं. आणि वैकुंठ हिसकावून घ्यायसाठी ते गेले तवार ब्रह्मदेवन ते इंद्रन ते गेले विष्णुदेवाकडे. म्हणले राक्षस आले दोन, हे आम्हाला मारतील, आमचे राज्य हिसकून घेतले, ब्रह्मलोक हिसकून घेतलं, आता वैकुंठावर चाल करायसाठी आले, तर तुम्ही काय करा, काहीतरी इलाज करा. म्हणून विष्णुदेवाने काय केलं, सुदर्शन चक्र सोडलं त्यांच्यावर. सुदर्शन चक्र सोडलं की ह्याने सुदर्शन बघितलं की तिथूनच माघारी फिरले. तिथून माघारी फिरल्याच्या नंतर नेट आले खाली पृथ्वीवर पार भृगु ऋषीच्या आश्रमात. भृगु ऋषी गेले होते तपश्चर्या करायला, ध्यान करण्यासाठी गेले होते. ऋचिक ऋषी गाय वासरांना चारा टाकत होते. ऋचिक ऋषी भृगु ऋषीचा मुलगा आणि भृगु ऋषीची पत्नी आतमध्ये आश्रमात होती. हे आश्रमात गेले भृगु ऋषीचं नाव घेत आश्रमात गेले. ते म्हणले वाचवा. तर ते भृगु ऋषीची पत्नी बाहेर आल्या. ते म्हणल्या काय झालं? तर ते म्हणले तुम्ही आम्हाला हे लोक अडचण, विष्णुदेवाने सुदर्शन सोडले आणि सुदर्शन चक्र आम्हाला मारण्यासाठी यायला लागले, तर आम्हाला शरण द्या. तर शरण त्याने दिली, भृगु ऋषीच्या पत्नीने शरण दिली. विष्णुदेव आता हे सुदर्शन आलं दारातच थांबलं, कारण भृगु ऋषीच्या आश्रमात ज्याच्यावर संकट आले तो माणूस जर गेला तर त्याच्यावर पुन्हा त्याच्या अनिष्ट त्याच्यावर संकट येत नव्हतं. असं तर ते सुदर्शन माघारी जायना ना इकडं मारून आहे ना. म्हणून विष्णुदेवाला पंचायत पडली, काय झालं म्हणले हे आलं नाही सुदर्शन. म्हणून विष्णुदेव आले सुदर्शनच्या मार्गाने. सुदर्शन कुठे? भृगु ऋषीच्या आश्रमाच्या पुढं थांबले. ते थांबलेलं बघितलं विष्णुदेवाने. विष्णुदेव म्हणले तुम्ही सारखा मागं, त्या आडव्यावर आलेल्या होत्या ना ज्यांच्या मागं राक्षस होते, तुम्ही सारखा मागं म्हणले ऋषी पत्नीला. ते म्हणले तुम्ही मध्ये येऊ नका, हे राक्षस पुन्हा त्रास देते, बेजार करते लोकाला, त्यामुळे ह्यांचा वध करणं आवश्यक आहे, तुम्ही बाजूला सारखा. म्हणून ते ऋषीपत्नी आडव्या थांबलेल्या आहेत. इकडं विष्णुदेव त्यांना सांगत आहेत, त्या काय करणार? ऋषीपत्नी म्हणल्या मी माझ्या शरण आलेत नाही, हे आता मरू शकत नाहीत आणि तुम्ही मायावर सुदर्शन चालू शकत नाहीत. तुम्ही सुदर्शन वापस घेऊन जा आणि ह्यांना जीवदान द्या, एवढीच इच्छा आहे. ते म्हणले ह्यांना तर मरण, ह्यांचं अचूक आहे, आता ह्यांचं मरण अटळ आहे, ह्यांना सुट्टी देणार नाही म्हणले आता मी. तर ते म्हणले मग मारा मला बी. कोण म्हणल्या? ऋषीपत्नी म्हणल्या मला बी मारा. तर म्हणले विष्णुदेव म्हणले तसंच करावं लागेल, तुम्ही जर नाही सरकारला तर तसंच करावं लागेल बाजूला. तर ते सरकारला नाही, मारा म्हणल्याच्या नंतर सुदर्शन चक्राला आज्ञा दिली विष्णुदेवानी. म्हणले त्याला हे आडव्या माणसाचा वध करा आणि त्या राक्षसाचा वध करा. आता ही बाई ऋषीपत्नी ही बी मारली आणि ते राक्षस मारल्याच्या नंतर विष्णुदेव सुदर्शन हातात त्यांच्या आलं. नंतर ते निघले तर तितक्यात ते ऋचिक ऋषी आले. ते म्हणले काय प्रकार झाला? आई मरून पडलेली, ते मुंडकं उडून पडलं, हे
राक्षस मेलेले बघितले ऋचिक ऋषी आरडा लागले, म्हणले माझ्या आईला तो मारलं, माझ्या आईला मारलं तो कामून. ते म्हणले ह्यांना आडवालतो, यांना ते आडवे आले त्या राक्षसाला, त्याच्यामुळे त्यांना मारावं लागलं. तुला दुःख नाही ना, तुला दुःख काहीच वाटाना ना, माझी आई मारलीस तो, तुला दुःख काहीच वाटाना, तू स्वतः तुझ्या आईला मारणार, श्राप आहे म्हणले माझ्यावर. तू मजाने सांगतोस मला मारावं लागलं, पण तू स्वतः माझी आई मेली, मला किती दुःख झालंय हे भोगण्यासाठी तू स्वतः आईला तुझ्या मारणार काय. मग तेव्हा कळत्यानं तुला आई मेल्यावर वेदना काय होतात. असं म्हणून त्या ऋचिक ऋषीने श्राप दिला विष्णुदेवाला. विष्णुदेवानी मग ऋचिक ऋषीचा मुलगा जमताग्नीचा मुलगा परशुराम, आणि परशुरामाच्या वडिलांनी जमताग्नीने सांगितलं होतं की तुझ्या आईचं मुंडकं उडव. त्यासाठी त्या मागच्या श्राप पूर्ण करायसाठी विष्णुदेवानी परशुराम अवतारात त्या आईचं मुंडकं उडवलं होतं. एवढं. आता पुढं ते सहस्त्रार्जुन आणि कृतवीर्य असं नाव आहे त्या राक्षसाचं. राक्षस म्हणजे मानव रूपात राक्षस. त्याने दत्तात्रेयाची भक्ती केली. दत्तात्रेयाची भक्ती केल्याच्या नंतर दत्तात्रेय प्रसन्न झाले. त्याला एक दिवस दत्तात्रेय प्रसन्न झाल्याच्या नंतर तिथून पुढं दत्तात्रेय म्हणले माग वर तुला काय पाहिजे. तर दत्तात्रेय पुढं ते बोलला की मला 1000 हात द्या. 1000 हात म्हणून त्याला सहस्त्रबाहू नाव पडलं. मग 1000 हात दत्तात्रेयाने दिले त्याला. 1000 हात दिले. त्या पुन्हा त्याचं अजून एक वरदान त्याला की जव्हार तुझ्याजवळ हे 1000 हात शिल्लक राहतील, जव्हार तुझ्यावर 1000 हात तुटत नाहीत तोपर्यंत तुला मरण नाही, असं दत्तात्रेयाने त्याला वरदान दिलं. म्हणून तो सहस्त्रबाहू म्हणून ओळखण्यात आला. कृतवीर्य आणि त्याला पुन्हा अजून पुढं नाव होतं सहस्त्रार्जुन, आणि सहस्त्रार्जुन पुन्हा सहस्त्रबाहू नाव पडलं त्याला. 1000 हातामुळं सहस्त्रबाहू. तर ते सहस्त्रबाहू त्रास द्यायला लागला. जमताग्नी ऋषी त्याच्या राज्यात राहत होते. सगळ्या ऋषीला त्रास. जमताग्नी ऋषीला त्रास कशामुळे होता की हे जे समजा तिथं पशु पक्षी होते ना, हे हरणं बिरणं हे काय करायचं, हे शिकार करायचे त्यांची. ते जमताग्नी ऋषी म्हणजे शिकार फिकार काय करायचं नाही, काय नाही. तर शिकार करायचे नाही म्हणल्यावर मग म्हणले त्या जमताग्नी ऋषीने मोरं पाळले होते. ते मोरालाच म्हणला मला मोरं पाहिजेत, आता मी मोरं घेऊन जाणार आहे. मी म्हणले मोरं फिरा अजिबात देत नसतो बरं मी. ते काय मग काय काय खायला ह्याला नाहीत म्हणले, तुला मोरं देत नाही, तुला काहीच देत नाही. ते डोक्यात लावायचं नाही तो इकडं आमच्याकडं. ते सहस्त्रबाहूला राग आला. ते म्हणला माझ्याच राज्यात राहून मलाच राजाला बोलतो म्हणला उलट बघतो म्हणला ह्याची सुईन. ते काय झालं नंतर ह्यांनी काय केलं, रातच त्यांचे गाया सोडून नेले. आता हे गायाच पाळीत होती ना, गाया वासरं, ह्यांनी ते रातच गाया सोडून नेल्या. आता त्या गाया उलट दूध देत होत्या, हे करत होत्या. तर ते जे शिष्य होते जमताग्नी ऋषीचे, ते शिष्य लागले उपाशी मारायला आले. ते पुन्हा त्या गाया त्या सहस्त्रबाहून नेल्यात म्हणून त्यांना कळलं. एक जणांना येऊन सांगितलं की सहस्त्रबाहूंनी गाया नेल्यात तुमच्या. मग ते काय बोलले नाही तरी बी गावात गेले, भिक्षा मागितली, खाल्ली. सगळ्या शिष्याचे उदरनिर्वाह करीत होते भिक्षा मागून. तर म्हणजे ते गाया गेल्यामुळं गायाच्या जेव्हा ते खात होते. नंतर त्यांना त्रास दिला. गाया घेऊन गेले. ते भिक्षा मागायला चालू केली त्यांनी. ते म्हणले भिक्षा मागू म्हणून हे केलं. गावात गेले, भिक्षा आणली मागून. तेव्हापासून हे भिक्षा मागायचा प्रकार आहे. भिक्षा मागून आणली तर भिक्षा मागून ते उदरनिर्वाह करायचे, सगळं मठ सांभाळायचे. आणि नंतर काय झालं, हे गावातल्या लोकांनी विचार केला की तुम्हाला आम्ही आणून देऊ धान्य तुम्हाला
आम्ही आणून देऊ, तुम्ही मठ चालवा. ते शिष्य आता हे गोरगरिबाची लेकरं शिकवित होते ना, ते वेदपाठ ते समजा तिथं ते जमदग्नी ऋषी शिकवायचे त्यांना लेकरायला. तर ते ह्यानी गावातल्या लोकांनी ठरवलं की आम्ही आणून देऊ, तुम्हाला सहस्त्रभावाचा त्रास आहे ना तर आम्ही आणून देऊ तुम्हाला खायला. असं करून गावातल्याने काय टायमाला आणून दिलं. गावातल्याने आणून दिलं म्हणून त्याला पुन्हा अजून गुप्तचरांनी सांगितलं की ते नेऊन देते हे गावात लोक त्यांना खायला म्हणून. त्या गावातल्या लोकांना सांगितलं ह्या सहस्त्रभावून जाऊन म्हणला त्यांना दिलं ना तुम्हाला मारीन, तुम्हाला जीवत मारीन म्हणला, त्यांना द्यायचंच नाही खायला. मग असं करून पुन्हा त्रास झाला. ते असंच बरेच दिवस गेले. ह्यांचे रातचं कोप्या ते हे असतात ना मठ कुटिया जाळ, रातचंच येऊन जाळायचे कुटिया, पुन्हा जमदग्नी ऋषीने बनवायच्या, पुन्हा ह्यानी जाळायच्या, पुन्हा ह्यानी बनवायच्या. असं करून 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 बऱ्याच त्रास हे सहन करीत होते. तितक्यात परशुराम गेलेले होते तिकडं. परशुराम तपश्चर्या करीतच होते. परशुराम म्हणजे बाहेरच होते ना, ते जमदग्नी ऋषीला ते हिंसा आवडत नव्हती. आणि परशुराम क्षत्रियासारखं वागायचे. ते म्हणायचे अत्याचार झाला की फाचाच नाही माणूस. जेव्हा अत्याचार एखाद्या गोरगरिबावर करतोय त्याला डायरेक्टच फुकीत होते ते परशुराम, त्याला ठोतच नव्हते जिवंत. त्याच्यामुळं ते जमदग्नी ऋषी शांत, त्यांचा स्वभाव त्यांना ते आवडत नव्हतं. ते म्हणत हे आम्हाला आवडत नाही, तुम्ही इथं थांबूच नका, परशुरामाला सांगत. म्हणजे परशुराम आपले जंगलात राहायचे, तिकडं बाहेरच राहायचे, हे करायचे. महादेवाकडे जायचे कैलासावर भेट घ्यायसाठी. महादेव यायचे. आता ह्याच्या पुढं नंतर त्यांच्या जमदग्नी ऋषीचे पुढची कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत धन्यवाद.